the great happiness. वत्तं न परिपुरान्तो शीलं न परिपूरते अशुद्धशीलो दुपज्जो दुःखान संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी खेड तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामस्थ मुंबई ज्यांच्या विद्यमाने आपल्या या कोकण प्रांतामध्ये असलेल्या छोट्याशा साखरोली गावामध्ये जेतवन बुद्ध विहारात 26 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर बोधिसत्व बाबासाहेबांचा महाप्रयाण दिन या दरम्यान आपण आपल्या बुद्ध विहारामध्ये पूजनीय भिक्षू संघाच्या मार्गदर्शनात श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलेले आहे। तेव्हा या शिबिराच्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी विविध प्रकारचे सहकार्य केले आहे दान दिले आहे मदत केली आहे त्या सर्वच दानदात्यांच्या प्रती सर्वप्रथम मी सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो। तद्वतच या सायंकाळच्या जाहीर धम्मदेशनेसाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख अतिथी आयुष्मान धम्म उपासक आदेश भाऊ मर्चंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस नगरसेवक मंडणगड आणि त्याचबरोबर आयुष्मान धम्म उपासक संदीप येलवे RPI युवक रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर बौद्धाचार्य सुरेशजी तांबे गुरुजी सुदेश पवार आणि ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही इथे आलेलो आहोत असे श्रद्धावान धम्म उपासक प्रमोद तांबे साहेब स्थानिकचे सर्व अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सहसचिव कोषाध्यक्ष महिला मंडळ आणि आपण श्रद्धावान उपासक उपासिकांनो या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित श्रामणेरांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे धम्म बंधू प्युरिटी ऑफ माइंड या YouTube चॅनलचे संचालक औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय सचिव पूजनीय भिक्खू धम्म बोधीजी थेरो आणि सर्वच श्रामणेर संघ आपण काल परवापासून आपल्या विहारामध्ये या 18 श्रामणेरांना प्रशिक्षित करीत आहोत। बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी मी परवाला जे म्हणालो आपणाला की श्रामणेर जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे। बौद्ध धम्म
हा आचरणिक आहे. या जगतामध्ये जेवढे काही संप्रदाय आहेत, धर्म आहेत, तत्वज्ञान आहेत, त्या सगळ्यांपेक्षा बौद्ध धम्म वेगळा आहे. जीवन जगण्याचा तो मार्ग आहे. आणि त्यामुळे केवळ पूजापाठ, वंदना ह्या ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात तेवढ्या पुरता सीमित बुद्ध धम्म नाही आहे. बुद्ध धम्म आचरणाशिवाय नाही आहे. आचरण म्हणजेच बुद्ध धम्म आहे. आणि ते आचरण भगवंताने सांगितलं आहे. काया म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे वाणीद्वारे आणि चित्त म्हणजे मनाद्वारे, या 3 अंगाने आपल्याला परिशुद्ध बनावं लागेल, निर्मळ बनावं लागेल. तरच आपण भगवंताचे अनुयायी आहोत, भगवान बुद्धांचे उपासक आहोत, भिक्षू आहोत, भिक्षुणी आहोत, श्रामणेर आहोत, श्रामणेरी आहोत, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि त्यामुळे भगवंताच्या काळामध्ये बघा, अनेक लोक भगवंताकडे आकर्षित व्हायचे. त्यापैकी काही लोक ज्यांची श्रद्धा असायची, ज्यांचं पुण्य असायचं अधिकचं, ते लोक भिक्खू बनायचे. महिला असतील, मुली असतील, त्या भिक्खुनी बनायच्या. कोणी गृहस्थ असतील तर ते गृहस्थ राहून उपासक बनायचे, कोणी उपासिका बनायचे. आणि अशा प्रकारे भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका ह्या निरंतर धम्माचं स्वतः आचरण करायचे. आणि नंतर परिपक्व बनल्यानंतर, प्रशिक्षण घेतल्यानंतर लोकांना उपदेश करायचे. खरं तर उपदेश भगवंताच्या काळात प्रामुख्याने भिक्खू, भिक्खुनीच करायचे. परंतु भारतामध्ये जेव्हा बोधिसत्व बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्यानंतर इकडे भिक्खू संघाचा तुटवडा असल्या कारणाने, भिक्खूंची संख्या नगण्य असल्या कारणाने, बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माचं आचरण करून काही श्रद्धावान उपासक उपासिका देखील लोकांमध्ये जागृतीचं काम करीत आहे. ही जमेचीच बाजू आहे. परंतु जेव्हा या श्रामणेरांना आपण प्रशिक्षित करतो, त्यांना ट्रेनिंग देतो, त्यांना त्रिसरण पंचशिलेचे उच्चार, तर बघा कालपासून आम्ही शिकवत आहोत त्यांना. तुम्ही ऐकत असाल, कारण माईकवरती शिकवतो, सर्व गावाला ऐकायला जात असेल. सकाळी सुंदर प्रकारे ध्यान होते बघा, ध्यान साधना. सकाळी अर्धा तास, पाऊण तास त्यांच्याकडून ध्यान करून घेतल्या जाते. मन शांतीसाठीचा एकमेव उपाय भगवंताने सांगितला तो म्हणजे मेडिटेशन, ध्यान. त्याला साधना म्हणतात, त्याला तपश्चर्या म्हणतात. आणि मग ते या लोकांकडून सकाळी करून घेतल्या जाते. ध्यानाच्या नंतर त्यांना ध्यानावरती मार्गदर्शन केले जाते. मानवी मन हे कसं चंचल आहे आणि ते मानवी मनच कसं आपल्याला दुःखी बनवते, कष्टी बनवते, आपल्याला परेशान करते, आपलं टेन्शन वाढवते. भगवंताने मनाला मुख्य आहे अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत मनाला आपण सरळ करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद आपल्याला उपभोगता येत नाही. कारण भगवान बुद्ध म्हणाले, सुख, दुःख, बेचैनी, टेन्शन, आनंद ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये ज्या काही येतात त्याला कारणीभूत जर कोण असेल तर ते आपलं स्वतःचं मन आहे. म्हणून मन निर्मळ असेल तर आपल्या जीवनामध्ये आनंद आहे. मन निर्मळ नसेल तर मग भौतिक दृष्ट्या आपण कितीही श्रीमंत असेल, बंगला, गाडी, मोटर, पद, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी असतील आपल्याकडे, पण मन जर निर्मळ नसेल, मनामध्ये जर बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा नसेल तर आपण आनंदी राहू शकतो काय? भलेही भौतिक धन दौलत आपल्याकडे असेल, पण मन निर्मळ नसेल, आपल्याकडे विनम्रता नसेल, आपल्याकडे लीनता नसेल, आपल्याकडे विनयशीलता नसेल तर आपण सुखी जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, आता जे मी गाथा म्हणालो प्रारंभी, त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणाले की जो कोणी व्यक्ती शील पालन करण्यासाठी, शीलामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी व्रत धारण करतो. आता हे श्रामणेर जीवन जे 10 दिवस जगत आहेत हे व्रत आहे. व्रत समजते तुम्हाला? हे व्रत आहे बघा, 10 दिवसांसाठीचं व्रत आहे. यांनी 10 नियमांचं पालन करण्याचं व्रत घेतलेलं आहे की आम्ही 10 दिवस श्रामणेर जीवन जगू. त्यामध्ये जसं पंचशील गृहस्थांच्यासाठी सांगितलं आहे डेली लाईफमध्ये, तर ॲडिशनल यांना अजून 5 शील सांगितलेले आहे. म्हणजे श्रामणेरांना 10 नियम सांगितलेले आहेत. आणि ते 10 नियम यासाठी सांगितलेत
तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर वाचला असेल तर त्यामध्ये बघा, भगवान बुद्धांचं पहिलं प्रवचन जेव्हा स्टार्ट होते, सुरुवात होते, धम्मचक्क पवतन सुत्त, विशुद्धी मार्ग सांगायला जेव्हा भगवान बुद्ध सुरुवात करतात, त्याच्या सुरुवातीला भगवान बुद्ध त्या 5 परिव्राजकांना म्हणतात, ज्याला कुणाला चांगला मनुष्य बनण्याची इच्छा असेल त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये काही तत्व नियम म्हणून पाळले पाहिजे. तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचला असेल तर तुम्ही आठवण करून बघा, भगवान बुद्ध त्या 5 परिव्राजकांना म्हणतात की ज्याला कुणाला चांगला मनुष्य बनायचा आहे, चांगला मीन्स काय, आनंदी, सुखी, ज्याला कुणाला चांगला मनुष्य बनायचा आहे त्याने आपल्या जीवनामध्ये काही तत्व नियम म्हणून पाळले पाहिजे. तर भगवंताने कोणते नियम सांगितले गृहस्थांच्यासाठी तत्व म्हणून पाळायला? पंचशील सांगितलंय. दररोजच्या जीवनामध्ये पंचशील पालन केलं पाहिजे असे भगवान बुद्ध म्हणाले. आणि आठवड्यातून 1 दिवस गृहस्थांनी आर्य उपोषक अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. उपोषक अत्यंत महत्वाचं आहे, आर्य उपोषक, आणि दररोज पंचशील पालन करायचं आहे. मग हे उपासक त्यांना म्हणतात की जे पंचशील पालन करतात, म्हणजे ज्यांच्याकडून हिंसेचं कर्म घडत नाही, ज्यांच्याकडून चौर्य कर्म म्हणजे चोरीचं कर्म घडत नाही, ज्यांच्याकडून व्याभिचाराचं कर्म घडत नाही, ज्यांच्याकडून खोटं बोलण्याचं कर्म घडत नाही, ज्यांच्याकडून दारू, गांजा, बिडी, तंबाखूचं सेवनाचं कर्म घडत नाही. आणि आता आधुनिक युगामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिल्यानंतर जे 22 प्रतिज्ञांचं पालन करतात पंचशिलासह, ते बौद्ध उपासक आहेत. माहिती आहे तुम्हाला बौद्ध उपासकाची व्याख्या मिलिंद प्रश्नामध्ये तर ते 10 विशिष्ट प्रकारचे कर्तव्य सांगितलेलेच आहेत. पण आचरणिक दृष्ट्या जर आपण भगवंताच्या कॉन्सेप्टनुसार पाहिलं तर जे पंचशिलेचं पालन करत असतील काटेकोरपणे आणि जे 22 प्रतिज्ञांचं पालन करतात ते बौद्ध उपासक आहेत. अन्यथा बाकी कुणालाही बौद्ध उपासक म्हणता येणार नाही. तर ही पहिली स्टेज आहे बौद्ध उपासकाची. बौद्ध उपासकानंतर मग अनागारिक आहे. अनागारिक कुणाला म्हणतात की जे आर्य उपोषताचं काटेकोरपणे पालन करतात, ज्यांच्या अंगावर पांढरे कपडे पूर्ण वेळ असतात, जे मुंडन करूनच राहतात पण पांढऱ्या कपड्यांमध्ये असतात, त्यांना अनागारिकही म्हणतात. आणि ते अष्टशिलेचं काटेकोरपणे पालन करणारे असतात पूर्ण वेळ. त्यानंतर मग ही श्रामणेर प्रवर्जा. श्रामणेर प्रवर्जेमध्ये मग 10 नियम सांगितले गेले. आणि नियम म्हणजे काय तर सील पालन करण्यासाठीचे नियम, त्याला व्रत म्हटलेलं आहे. 10 दिवसाचं व्रत, जसं 8 दिवसाला आर्य उपोषताचं पालन करण्यासाठी गृहस्थांच्यासाठी पण ते व्रत आहे. संकल्प करायचा असतो. व्रत म्हणजे काय, निश्चय, संकल्प करणे. तशा प्रकारचं आपण मनाला अधिष्ठानपूर्वक निर्माण करणे की मी 10 दिवस सीलाचं पालन करणार आहे. सील पालनासाठी आपली प्रवृत्ती तयार करावी लागते. आपल्या मनाची जशी प्रवृत्ती असेल तशा प्रकारचा आपला स्वभाव तयार होतो. बघा तुम्ही, जो कोणता स्वभाव असतो वारंवारिता त्यामध्ये असेल तर तसा आपला स्वभाव बनतो. गायकाला गाणं म्हणायला सांगितलं तो सहज म्हणतो, भाषण करणाऱ्याला भाषण करायला सांगितलं सहज भाषण करतो, बरोबर आहे. स्वयंपाक करणाऱ्याला स्वयंपाक करायला सांगितलं सहज स्वयंपाक करतील. माता भगिनीला जर सांगितलं पोळ्या बनवा, भात टाका, लगेच बनवतात ते. पण ज्यांना ते माहीतच नाही कसं बनवायचं आहे आणि त्यांना सांगितलं बनवा, बनवू शकतील लवकर. ज्याने कधी माईकच हातात घेतला नाही आणि त्यांना सांगितलं आपण जरा भाषण करा, करतील भाषण. बोलता तर त्यांनाही येते, तोंड तर त्यांनाही आहे, शब्द तर त्यांचेही फुटू शकतात, परंतु भाषण नाही करू शकत ते. गाणं ऐकता येते कुणालाही, पण कुणाला म्हटलं आपण वेळेवर जरा गाणं गा, गातील कोणी. परंतु का नाही होत हे मग असं? कारण सवय जी आहे, संस्कार जे आहेत, वारंवारिता जी आहे, प्रॅक्टिस जी आहे, त्या प्रॅक्टिसनेच माणूस प्रशिक्षित होऊ शकतो. मग ही 10 दिवस जे काही चाललाय ना, हे प्रॅक्टिस आहे सील पालन करण्याच्या संदर्भामध्ये. हे प्रयत्न आहेत, हे प्रशिक्षण आहे. एक आदर्श उपासक बनण्यासाठी, एक आदर्श उपासिका बनण्यासाठी, एक आदर्श बौद्ध भिक्खू बनण्यासाठी हे प्रशिक्षण आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात की सील पालन करण्याचं व्रत घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. सील पालन करण्याचं व्रत घेतल्याशिवाय आपल्याला सील कळणार नाही. सील माहीतच नाही तर सील कळेल का? सील माहीत करून घ्यावं लागेल ना आपल्याला. सील म्हणजे काय? जीवन सुचिता राखणे म्हणजे
धम्म बाबासाहेबांनी लिहिलं बघा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये की जीवनामध्ये सुचिता राखणे. आणि सुचिता कशाला म्हटलं बाबासाहेबांनी किंवा भगवान बुद्धांनी? काया वाचा मनाला निर्मळ करण्याचं प्रशिक्षण. आणि काया वाचा मनाला कसं निर्मळ करता येईल मग आपल्याला? जसा अंगाला शरीराला सकाळी उठल्यानंतर बाथरूम मध्ये जाऊन साबण लावतो, शॅम्पू काय अजून काय लावत असतील जेणेकरून आपली बॉडी आपलं शरीर स्वच्छ होईल, हा हेतू असतो. मग शरीराला वरतून स्वच्छ करण्यासाठी जसा साबणाचा वापर केला जातो, पावडरचा वापर केला जात असेल, अगदी तद्वतच आपल्या मनाला सुद्धा निर्मळ करण्यासाठी आपल्याकडे शील सदाचार असावा लागतो. शील सदाचाराशिवाय मनाला निर्मळ कसं करता येईल? कारण भगवान बुद्ध म्हणाले की शील सदाचारानेच मन निर्मळ होऊ शकते. आणि ज्यांचं मन निर्मळ आहे ते लोक आनंदी जीवन जगू शकतात. ज्यांचं मन निर्मळ आहे तेच लोक सुखाने नांदू शकतात. ज्यांच्या मनामध्ये मळ आहे, आणि मळ म्हणजे तो कोणता? रागाचा, द्वेषाचा, लोभाचा, अहंकाराचा, ईर्षेचा, संशयाचा, ह्याला मळ म्हटलं भगवंताने. जसं अंगावर मळ होतो ना, आपल्या शरीरावर मळ होतो, आपण मग ते काढतो ना सकाळी आंघोळीच्या वेळेला. तर भगवान म्हणाले मनातही मळ होतो. बघा, आपल्याला कोणी अपमानित केलं की लगेच आपल्याला राग येते, कोणी आपल्याला बोललं की राग येते, कोणी नाव नाही घेतलं तरी राग येते, किंवा अजून कोणकोणते कारण आहेत किंवा ज्यामुळे आपल्याला राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, माया, अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की शील पालन करण्यासाठीचं किंवा सिलवान होण्यासाठीचं प्रशिक्षण घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या श्रामणेर जीवनामध्ये तेच करावं लागते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की आपल्याला परिपूर्ण बनण्यासाठी श्रामणेर जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्याला समजणार नाही ना, हे लोक पुण्यवान आहे की यांच्या अंगावरती आज 10 दिवसांसाठी का होईना काशाय वस्त्र आहे भगवंताचं. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की जे कोणी लोक शील पालनाचं व्रत धारण करत नाहीत किंवा करणार नाहीत, त्या लोकांना भगवंताने सांगितलं की तशा प्रकारचे मूर्ख लोक जीवनामध्ये कधीही दुःख मुक्त होऊ शकत नाही. मानवी जीवनाचा हेतू काय आहे? दुःख मुक्त होणे. निर्वाण प्राप्ती करणे म्हणजे दुःख मुक्त होणे. आणि दुःख मुक्त होण्यासाठी एकदम सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ अशा निर्वाणाला प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे सर्वात महत्वाचं जर काय असायला पाहिजे तर ते म्हणजे शील. शील, सदाचार, नैतिकता त्यालाच म्हणतात. आणि हे सगळं पालन करण्यासाठी जर काय आवश्यक असेल, म्हणजे सिलवान बनण्यासाठी जर काय आवश्यक असेल, आपल्या शरीराला शुद्ध करण्यासाठी, मनाला शुद्ध करण्यासाठी आणि वाणीला शुद्ध करण्यासाठी जर काय महत्वाचं असेल तर ते म्हणजे संयम, कंट्रोल. संयम हा खूप महत्वाचा आहे. मी आपल्या पोरांना कालही शिकवताना सांगितलं, परवाही शिकवताना सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल की घोडा किती पॉवरफुल असतो. हॉर्स, घोडा पॉवरफुल असतो. माणसाच्या तुलनेमध्ये घोडा किती शक्तिशाली असतो, बलशाली असतो. माणसांच्या तुलनेमध्ये हत्ती किती बलवान असतो, बलाढ्य असतो. माणूस 50 किलो वजनाचा असेल तर हत्ती काही टनाचा, काही क्विंटलचा असेल, काही टनाचा असेल. माणूस 50 किलोचा, घोडा तरी काही किलोचा असेल तो. परंतु तरी सुद्धा घोड्याला जेव्हा मनुष्य लगाम लावतो तेव्हा त्या लगामाच्या भरोशावरती त्या मनुष्याने त्या घोड्याच्या लगामाला ज्या साईडला ओढलं, घोडा बरोबर त्या साईडला चालतो. तुम्ही कधी पाहिलं असेल तर ज्या साईडला माणूस त्या लगामाला ओढेल, घोडा बरोबर त्याच्या इशाऱ्यावरती चालतो. थांबायचं तर तो बरोबर त्याचा तो चाबूक जो काही असेल तो असा त्याच्या पाठीवरती मारतो, घोडा थांबतो जागेवरती. किंवा त्याला धावायचा आहे, पळवायचा आहे, तरी सुद्धा त्याच्या घोड्याच्या अंगावरती त्याने तो चाबूक वगैरे मारला तर घोडा धावतो. बघा, तुम्ही कधी पाहिलं असेल तर. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की ज्याप्रमाणे घोड्याला चालवणारा व्यक्ती त्या लगामाच्या भरोश्यावरती घोड्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, तर घोड्याला कंट्रोलमध्ये ठेवणे ही फार सोपी गोष्ट आहे. हत्तीला, तो हत्ती चालवणारा व्यक्ती जो आहे तो त्याच्याकडे अंकुश असतो. त्या हत्तीला तो अंकुश असा टोचला की तो हत्ती पण एकदम फास्ट चालतो. हत्ती ऐकतो, पण त्याला खाली बस म्हटलं तर तो खाली बसतो हत्ती. उठ बोललं तर तो उठतो हत्ती. चाल बोललं तर चालतो हत्ती. ओढका एखादा पकड बोलला, त्याच्या तोंडामध्ये सोंडेमध्ये लाकूड पकड बोललं तर ते लाकूड पण पकडतो. बरोबर आहे. आता मला सांगा, हत्ती मोठा की माणूस मोठा? हत्तीच मोठा आहे.
ऍक्च्युअल मध्ये तर हत्तीच मोठा आहे. घोडा मोठा की माणूस मोठा? घोडाच मोठा. पण कंट्रोल कोणाचा कोणावरती आहे? माणसाचा कंट्रोल घोड्यावरती आहे, माणसाचा कंट्रोल हत्तीवरती आहे. तुम्ही सर्कस पाहिली असेल कधी टीव्ही वरती किंवा प्रत्यक्ष? त्या सर्कसीमध्ये बघा, कधी कधी टायगर असतो, कधी कधी लायन असतो, म्हणजे सिंह असतो, कधी कधी वाघ असतो. आता सिंह आणि वाघ जंगली प्राणी आहेत, बरोबर आहे, हिंस्र प्राणी आहेत. पण सर्कसीमध्ये त्यांना लहानपणापासून ट्रेन केलं असल्या कारणाने मनुष्याच्या हंटरवरती ते नाचतात. जंप मार म्हटलं की जंप मारतात, बस म्हणलं की बसतात, उठ म्हटलं की उठतात, बरोबर, डरकाळी फोड म्हटलं की डरकाळी फोडतात. ही पॉवर जी आहे माणसाकडे जगातल्या कोणत्याच प्राण्याकडे नाही आहे. मनुष्य प्राणी शस्त्र चालवू शकतो, मनुष्य प्राणी प्राण्याला आपल्या काबूमध्ये कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पण भगवंताला जेव्हा विचारले तर भगवान म्हणाले, हत्तीला कंट्रोलमध्ये करणं सोपं आहे, घोड्याला कंट्रोलमध्ये करणे सोपं आहे, एखाद्या युद्धामध्ये तलवार शस्त्र भाला चालवून जिंकणे सोपं आहे. अवघड ते आहे की स्वतःला जिंकणे हे सर्वात अवघड आहे. स्वतःला जिंकता आलं पाहिजे. आणि स्वतःला जिंकण्यासाठी जी काय प्रोसिजर सांगितली आहे, तर मनावर कंट्रोल मिळवणे. म्हणून बघा, भंतेंना आम्ही शिकवतोय, त्रास तर होणारच आहे. त्यांना बोलतोय मी परवापासून की त्रास होणार आहे, तुम्हाला गुडघ्यावरती बसताना त्रास होईल, मांडी घालून बसताना त्रास होईल, असं एकाच अवस्थेत ध्यानाला बसताना त्रास होईल. त्रास कुणाला होत नाही. आम्हालाही सुरुवातीला त्रास झाला, कुणालाही त्रास होतो. तुम्ही जर कधी मेडिटेशनला वगैरे गेला असाल कधी, तर प्रारंभी त्रासच होतो. कारण ज्या गोष्टींची आपल्याला सवय नसते आणि ते शरीराला आपण तशी ऑर्डर दिली तर ते त्रास होते म्हणते शरीर. पण जर शरीराला मनाने ऑर्डर दिली की नाही बसायचंय, तुला मेडिटेशन करायचं, ध्यान करायचंय, बस मांडी घालून, बिलकुल दुखलं तरी उठायचं नाहीये, ऑटोमॅटिक उठतो का आपण? ना ऑटोमॅटिक आपण हालचाल करू शकतो, ना ऑटोमॅटिक आपण बोलू शकतो, ना ऑटोमॅटिक आपण पाहू शकतो, ना ऑटोमॅटिक आपण ऐकू शकतो. मन जर खंबीर असेल, मन जर कंट्रोलमध्ये असेल आपलं, तर भगवान बुद्ध म्हणाले, आता मी श्रामणेर संघाला सांगितलं की जे इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की नथिंग इज इम्पॉसिबल, खरं तर हे कोणी सांगितलंय, कोणी शिकवलंय? हे 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी शिकवलंय की या जगामध्ये अशक्य असे काही नाही आहे. अंगुलीमाळ डाकू असलेला भगवंताचा ऐकल्या कारणाने, भगवान बुद्धांच्या सहवासात राहिल्या कारणाने, भगवान बुद्धांकडे प्रशिक्षण घेतले असल्या कारणाने, भगवान बुद्धांकडे राहून ध्यान शिकल्या कारणाने, सील पालन शिकल्या कारणाने, डाकू असलेला 999 खून केलेला व्यक्ती अहो अर्हत झाला तो भिक्खू बनून. अजून कोणतं उदाहरण पाहिजे? डाकू असलेली व्यक्ती. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की मनावरती जर आपल्या संयम ठेवण्याचा आपण प्रयत्न केला, मनाला जर आपल्या मनाला जर प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यासाठी अशक्य अवघड कोणतीच गोष्ट नाही आहे. आणि म्हणून आपण आपल्यावरती फोकस केला पाहिजे, आपल्याला स्वतःला सरळ बनवलं पाहिजे, नीट बनवलं पाहिजे, निर्मळ बनवलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंताची शिकवण आहे. आणि त्यासाठी म्हणून अगोदर स्वतःला आपल्याला प्रशिक्षण देणे गरजेचं आहे. जसे विद्यार्थी घरी बसूनच शिकू शकत नाहीत, त्यांना शाळेत पाठवावं लागतं. शाळेमध्ये पाठवूनही पहिलीच्या विद्यार्थ्याला 10वीचा अभ्यासक्रम देत नाहीत. देतात? नाही देत. तर त्याला अगोदर अंगणवाडीमध्ये जस्ट फक्त त्याच्या हातामध्ये पाटी असेल आणि लेखणी असेल, फक्त त्याला ती ओळख करून देतात की ही पाटी आहे, यावरती लिहावं लागते, हा पेन आहे किंवा हा खडू आहे, त्याला जस्ट माहिती करून देतात. त्यानंतर तो पहिल्या वर्गामध्ये जाईल आणि पहिल्या वर्गात गेल्यानंतर मग त्याला 1 2 3 4 5 6 7 हे शिकवल्या जाईल. नंतर त्याला ABCD शिकवल्या जाईल. आणि तो जसा पुढे 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 जाईल, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी 10वी पर्यंत, नंतर त्याला मग इंग्रजीचे प्रोनाउन्सेस कसे उच्चार करतात, उच्चार कसे करायचे, इंग्रजी बोलायची कशी, हिंदी बोलायची कशी, लिहायची कशी, मराठी कशी बोलायची, मराठी लिहायची कशी, मराठीचे उच्चार शब्द प्रयोग कसे करायचे, हे सर्व शिकवल्या जाते. आणि नंतर जेव्हा तो पुढे 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 जाईल पुढल्या वर्गामध्ये, तेव्हा मात्र त्याला तिथे ABCD शिकवण्याची गरज
पडत नाही. कारण बेसमध्ये त्याला ABCD शिकवलेली आहे, बेसमध्ये त्याला क ख ग घ ङ शिकवलेलं आहे, बेसमध्ये त्याला बाराखडी शिकवली आहे, बेसमध्ये त्याला पाढे शिकवले आहे. नंतर पाढे शिकवायची गरज पडते का? आता आपल्यातला एखादा शिकलेला माणूस जो बुजुर्ग आहे पण शिकलेला आहे, त्यांना जर उठवलं आणि त्यांना म्हटलं की जरा ABCD बोला, तर येईल की नाही शिकलेल्या माणसाला? अनेक वर्षांपर्यंत जरी आपण पुन्हा बोललो नाही पण तरी सुद्धा आपल्याला ABCD येऊ शकते. अनेक वर्षांपर्यंत जरी क ख ग घ ङ आपण बोललो नाही परंतु आपल्याला ते येऊ शकते. किंवा एकदा शिकल्यानंतर अनेक वर्ष आपण लिहिलं नाहीये किंवा वाचलं नाहीये तरी सुद्धा आपल्याला लिहिता येते, वाचता येते. का? तर त्याचं प्रशिक्षण घेतलंय बाल्यवयामध्ये आपण. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले मनाला प्रशिक्षण द्यावं लागते. प्रशिक्षण दिल्याशिवाय मन घडत नाही, मन तयार होत नाही. जसं घोड्याला प्रशिक्षण देतात, माहिती आहे तुम्हाला? पोलीस होण्यासाठीचं पण प्रशिक्षण आहे, आर्मी मध्ये जाण्यासाठीचं पण प्रशिक्षण आहे, शिक्षक होण्यासाठीचं पण प्रशिक्षण आहे. प्रशिक्षणाशिवाय काहीच बनता येत नाही या जगामध्ये. बनता येते? एखादी कोणतीही नोकरी जरी करायची आहे तर त्यासाठी प्रशिक्षण आहे. आणि म्हणून हे श्रामणेर जीवन जगत असताना किंवा भिक्खू जीवन जगायचं आहे आपल्याला, त्यासाठीची भिक्खूच्या अगोदरची ही स्टेप आहे. आणि त्यामुळे भिक्खू जीवन जगण्याच्या पूर्वी आपल्याला श्रामणेर जीवन जगून भिक्खू जीवनाचा अनुभव घ्यावा लागतो. भिक्खूचा त्याग काय आहे, भिक्खूचा संयम कसा असतो, भिक्खूने सील पालन कशा प्रकारे करायला पाहिजे, भिक्खूने ध्यान कसं करायला पाहिजे, हे श्रामणेर जीवनामध्ये शिकवल्या जाते. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की जोपर्यंत कोणी गायीला जाणत नाही, समजा गाय आहे एखादी, भगवंताने उदाहरण दिलं आहे की एखादी गाय आहे, तो जोपर्यंत एखादी व्यक्ती त्या गायीला जाणत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्या गायीची काळजी घेऊ शकेल का? म्हणजे गायीबद्दल माहिती पाहिजे ना, गायीबद्दल एखाद्या माहिती पाहिजे आपल्याला की ती दूध केव्हा देऊ शकते, वासराला केव्हा सोडू शकतो, वासराला सोडल्यानंतर मग तिला पाना फुटतो, नंतर मग ते दूध काढावं लागते, किंवा ती कोणता चारा खाऊ शकते, किंवा तिला आजार वगैरे झाला हे कसं समजायचं, किंवा तिला भूक लागली हे कसं समजायचं, तिला तहान लागली हे कसं समजायचं, हे ज्याला माहीतच नाही आहे आणि त्याच्याकडे गाय पाळायला दिली, पाळेल का तो गाय बरोबर? गावच्या लोकांना सहज जमतं ते, पण ज्यांचा जन्म मुंबईत झाला आणि मुंबईतच राहिले त्यांना जमेल का गाय पाळायला? त्यांना गायीला बांधता येईल का? गायीला सोडता येईल का? गाय उपाशी आहे की ओरडते कशा कुठल्या कारणाने हे समजेल का? नाही समजणार. नाही तर मग ते लहानपणामध्ये एक आम्हाला धडा होता, सांग काम्या बाळू, तुम्हाला असेल तर होता का तुम्हाला कुणाला? सांग काम्या बाळू नावाचा एक धडा होता. त्याच्यामध्ये त्या बाळूची आई बाळूला सांगते दूध घेऊन ये, तर बाळू खिशात दूध घेऊन येतो. बाळूची आई बाळूला सांगते कुत्र्याचं पिल्लू घेऊन ये, ते केळीच्या पानात गुंडाळून आणते, कुत्र्याचं पिल्लू मरते घरी येईपर्यंत. म्हणजे एक सांगितलं की दुसऱ्याला दुसरीच गोष्ट करते. त्याला सांगितलं जातं लोणी तूप घेऊन ये, ते डोक्यावर ठेवते आणि उन्हात घेऊन येते, सगळं तूप त्याच्या अंगावरती. हे यासाठी म्हणून सांगतोय की प्रशिक्षण किंवा प्रॉपरली कोणती गोष्ट कशी करायची आहे त्याचं प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मानवी जीवनाला परिपूर्णतेकडे घेऊन जाण्यासाठी, मानवी जीवनाला दुःखमुक्तीकडे घेऊन जाण्यासाठी, मानवी मनाला एकदम कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हे श्रामणेर जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बाबासाहेबांना आदर्श बौद्ध समाज अभिप्रेत आहे आपल्याकडून. आणि त्यामुळे या श्रामणेर जीवनामध्ये दसशील कशाला म्हणतात, संयम, वाणीचा संयम कशाला म्हणतात, शरीराचा संयम कशाला म्हणतात, ती गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. मग सील न जाणणारे लोक सील पालन करू शकतील का? सील माहीतच नाही आपल्याला काय आहे सीलाचा अर्थ, तर आपण पालन करू शकतो काय? नाही करू शकत. इकडनं रत्नागिरी आपल्याला नाव माहिती आहे, समजा फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, उदाहरण म्हणून सांगतोय, इकडनं रत्नागिरी 125 किलोमीटर आहे आपल्या गावावरून, एक उदाहरण म्हणून. रत्नागिरी 125 किलोमीटर आहे हे आपल्याला ठाऊक आहे. रत्नागिरी कशी आहे काय आहे हे पण आपण ऐकलंय, फक्त ऐकलंय की 125 किलोमीटर आहे,
फार सुंदर सिटी आहे, थिबा पॅलेस आहे तिकडे वगैरे वगैरे, पण आपण प्रत्यक्ष कधी रत्नागिरीला गेलो नाही आणि आपल्यावरती एखादी वेळ आली आहे आणि आपल्याला दिसत नाही, आपल्याला ऐकायला येत नाही, सांगण्यासाठी कोणीच नाही आणि आपल्याला रत्नागिरीला जायचंय, जमेल का? माहीतच नाही तर कसं जमेल? जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला की एखाद्या व्यक्तीला स्वयंपाक जमत नाही, कधी त्याने बनवला नाही आणि त्याला सांगितलं की बनवा बरं स्वयंपाक, जमेल का? नाही जमत. आणि म्हणून सील पालन करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले सील जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि जो कोणी व्यक्ती सीलाला जाणून घेईल तोच दुःखातून मुक्त होऊ शकतो, तोच संयमशील बनू शकतो. अशा प्रकारे भगवंताची वाणी आहे बघा, आलं लक्षामध्ये. आणि त्यामुळे हे प्रशिक्षणाचं कार्य जे चाललंय, हे प्रशिक्षणाचं कार्य अत्यंत आवश्यक आहे. आम्ही पण लहान होतो, शाळेमध्ये असताना आम्ही इन्स्पायर झालो आमच्या मोठ्या भंतेजींकडे पाहून. धम्मसेवक भंतेजी आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुळाव्याला, खेमधमो भंतेजी आहेत बघा, प्राचार्य आहेत ते मुळाव्याला, त्यांच्याकडे पाहून. उपगुप्त भंतेजी आहेत, मोठमोठे भिक्षू आहेत. आमचे गुरुजी अश्वजित भंतेजी ते एक्सपायर झाले. अनेक मोठमोठे भिक्षू आहेत, त्यांच्या सहवासात राहिलो, त्यांच्या संपर्कात राहिलो, त्यांच्याकडे पाहत राहिलो, एकाग्र चित्ताने त्यांची प्रवचनं ऐकत राहिलो, ध्यान शिकत राहिलो. ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या कारणाने आज ह्या स्टेपला आलो आहे. म्हणजे सहज काही गोष्टी मग शक्य आहेत. धम्मातलं एखादं तत्वज्ञान, एखादा नियम सांगायचा आहे ते सहज जमते का? तर प्रशिक्षण घेतलंय. आणि म्हणून प्रशिक्षण घेऊनच आपण परिपूर्ण बनू शकतो. आणि म्हणून बौद्ध उपासक असंच होता येत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. बौद्ध उपासिका पण असंच होता येत नाही, श्रामणेर पण असंच होता येत नाही, श्रामणेरी पण असंच होता येत नाही, भिक्खू पण असंच होता येत नाही आणि भिक्खुनी पण असंच होता येत नाही, बुद्धही असंच होता येत नाही. श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अर्हत निर्वाणाची अवस्था ही अशीच प्राप्त होत नाही. त्यासाठीचा मार्ग आहे, त्या मार्गावरती आपल्याला चालावं लागते. म्हणून मी तुम्हाला प्रारंभी म्हणालो बुद्ध धम्म हा सगळ्यापेक्षा वेगळा आहे. कारण काय? तर त्यामध्ये मानवी मनाला महत्व दिलेलं आहे. जोपर्यंत मानवी मनाला आपण प्रशिक्षण देत नाही, जोपर्यंत आपल्या वाणीवर संयम ठेवत नाही, जोपर्यंत मनावर संयम ठेवत नाही, जोपर्यंत शरीरावरती संयम ठेवत नाही, तोपर्यंत ना आपण उपासक बनू शकतो, ना उपासिका, ना श्रामणेर, ना श्रामणेरी, ना भिक्खू, ना भिक्खुनी. पुढच्या स्टेप ज्या आहेत त्या तर अशक्यच आहेत मग जर संयम नसेल तर. म्हणून संयम हा अत्यंत महत्वाचा आहे. संयम नसेल तर या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे. जीवन जगताना ग्रहस्थ जरी असेल आपण तरीही संयम खूप महत्वाचा आहे. संयम नसेल तर आपण वाहत जातो आणि पाण्यामध्ये वाहत कचरा जात असतो. आणि आपणही जीवनामध्ये वाहत जात असेल तर आपल्याला कशाची उपमा दिली पाहिजे मग? कचऱ्याची, नाही? कारण ते एक आता फेसबुकवरती कोणीतरी चुटकुला टाकला होता, तुम्ही ऐकला असेल माहीत नाही. एक बस असते एसटी महामंडळ, ती बस स्टँडला उभी असते आणि मग तो एक प्रवासी असतो आणि तो प्रवासी कंडक्टरला, ड्रायव्हरला विचारतो की डब्बा कधी निघणार आहे. म्हणजे बसला उद्देशून म्हणतो तो डब्बा कधी निघणार आहे. तर तो ड्रायव्हर म्हणतो त्याला की कचरा भरला की निघते. म्हणजे प्रवाशांना कचरा संबोधतो तो. तर आपल्या जीवनाचंही कधी कधी असंच होते, आपण कचऱ्या समान असतो, आपली गिनती होत नाही. कारण आपण प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे. आपल्याला शील सदाचार जर माहीत नसेल, संयम माहीत नसेल तर आपण कचऱ्या समान आहोत. आपली गिनती होईल का? नाही होणार. आणि त्यामुळे हे श्रामणेर जीवन जगत असताना आपल्याला महत्वाचं आहे की संयमशील बनणे. यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. परवापासून यांना मी सांगतोय, खूप मोठी संधी आहे. या जगात अशक्य काही नाही. एवढे मोठे भंतेजी बघा, आमचे भंतेजी सगळे कामं धंदे सोडून, शेड्यूल सोडून 10 दिवस आम्ही असा संकल्प केलेला आहे की बिलकुल कुठे थांबायचं नाही, भ्रमंती करत राहायची. चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. पण प्रमोद तांबे हात धुवून मागे लागले आमच्या, या आणि यात, या आणि यात, आणि तुम्हीच या, दुसऱ्यांना पाठवू नका. पण त्यामुळे आलो आम्ही आणि थांबावं लागते आम्हाला आता.
6 डिसेंबर पर्यंत, आणि त्यामुळे यांनी त्याचा परिपूर्ण लाभ घेतला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. त्यामुळे संयमाच्या बाबतीमध्ये एक छोटासा चुटकुला मी तुम्हाला सांगतो. मी एक श्रामणेर जीवन कोणी जगावे यासाठी सुद्धा भगवंताने वक्तव्य केलेले आहेत. माहिती आहे तुम्हाला दीक्षा कोण घेऊ शकते? श्रामणेर प्रवर्जा कोण घेऊ शकते किंवा भिक्खू कोण बनू शकते त्याची पात्रता ठरवली आहे भगवंताने. जसं मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी पात्रता हवी असते, बरोबर आहे? पोलीसमध्ये भरती होण्यासाठी पात्रता हवी असते. मिलिटरीमध्ये केवळ टॅलेंटच महत्वाचं नाही आहे, केवळ बुद्धिमत्ताच महत्वाची नाही आहे, तर शरीराने आपण फिट असणे महत्वाचं आहे, बरोबर आहे? आपण एकदम खूप हुशार आहोत, खूप चांगले पर्सेंटेज आपण मिळवले म्हणून मिलिटरीमध्ये भरती होता येते का? नाही. त्याच्यासह आपली शरीर यष्टी परिपूर्ण असणे, आपण सुदृढ असणे, निरोगी असणे, फिट असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच आर्मीमध्ये आपण भरती होऊ शकतो, बरोबर आहे? आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी बघा, श्रामणेर कोण बनू शकते किंवा भिक्खू कोण बनू शकते, योग्यता कोणाकडे आहे, ह्या संदर्भात काही अटी आणि शर्ती लावलेल्या आहेत. या बाबतीमध्ये बघा, समाजामध्ये बहुतेक ठिकाणी काही ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असतात. भंतेजींचं जीवन जे आहे ते कसं असायला पाहिजे किंवा भंतेजी बनण्यासाठीची काय प्रोसिजर सांगितली, योग्यता पात्रता काय सांगितली, तर तुमच्या माहितीसाठी सांगेल की श्रामणेर कोण बनू शकते आणि कोण बनू शकत नाही. जसं आर्मीमध्ये भरती करण्यासाठी परिपूर्ण पुरुष असावा लागतो, तरच आर्मीमध्ये भरती करून घेतात, हे माहिती आहे तुम्हाला? तसंच श्रामणेर भिक्खू जीवन जगण्यासाठीच्या सुद्धा काही परीक्षा आहेत. त्या परीक्षा म्हणजे काय, टर्म्स आणि कंडिशन्स मध्ये म्हणजे काय, तर त्यामध्ये भगवान म्हणाले कोणालाही श्रामणेर भिक्खू बनता येत नाही, म्हणजे कोणालाही. त्यासाठीच्या अटी सांगताना भगवंतांनी म्हटलेलं आहे, जर कोणी रोगीट असेल, कुष्ठरोगी, त्याला दीक्षा घेता येत नाही. श्रामणेर दीक्षा ही घेता येत नाही. आणि भिक्षूची दीक्षा तर ते पुढची गोष्ट आहे. श्रामणेर दीक्षाच घेता येत नाही जर कोणी कुष्ठरोगी असेल तर. जर कोणी असाध्य रोग झालेला व्यक्ती असेल की ज्याला खूपच गोळ्या औषधी घ्याव्या लागतात, ज्याला उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही, काही खाल्लं तर सहन होत नाही, असे जे रोगी आहेत त्यांनाही श्रामणेर दीक्षा देऊ नये असं भगवंताने सांगितलं आहे. जे एका डोळ्याने अंध आहेत त्यांनाही चिवर परिधान करता येत नाही, मग ते श्रामणेर भिक्षू नंतरची स्टेप आहे. जे दोन्ही डोळ्याने अंध आहेत त्यांनाही चिवर परिधान करता येत नाही. जे एका कानाने बहिरे आहेत त्यांनाही चिवर घेता येत नाही. दोन्ही कानाने बहिरे असलेल्यांना चिवर घेता येत नाही. ज्यांचे बोट तुटलेले आहे त्यांना दीक्षा घेता येत नाही, म्हणजे श्रामणेर दीक्षा. ज्यांचे बोट सर्व तुटलेले आहेत त्यांनाही दीक्षा घेता येत नाही. ज्यांचा हात तुटलेला आहे त्यांनाही दीक्षा घेता येत नाही. ज्यांना पक्षाघात झालेला आहे, पॅरालिसिसचा आजार झालेला आहे, त्यांना दीक्षा घेता येत नाही. लक्षामध्ये, जे चालण्यास असमर्थ आहेत, म्हणजे ज्यांना चालता येत नाही, त्यांनाही दीक्षा घेता येत नाही. जे जर्जर झालेत, माथारे झालेत एकदम, ज्यांना स्वतःचे काम स्वतः करता येत नाहीत, उठता बसता व्यवस्थित येत नाही, त्यांनाही दीक्षा घेता येत नाही. ज्यांच्यावरती कोर्ट केसेस सुरू आहेत, जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावरती पोलीस केसेस झालेल्या आहेत, त्यांनाही दीक्षा देता येत नाही. जे तुरुंगातून पळून आलेले आहेत त्यांनाही दीक्षा देता येत नाही. जे सुप्रसिद्ध डाकू आहेत, चोर आहेत, त्यांनाही दीक्षा घेता येत नाही. असे काही निकष लावले भगवान बुद्धांनी की या लोकांना दीक्षा घेता येत नाही. जे लंगडे आहेत, एका पायाने लंगडे आहेत, त्यांनाही दीक्षा घेता येत नाही. जे दोन्ही पायाने लंगडे आहेत त्यांनाही दीक्षा घेता येत नाही. असे निकष लावले बघा. कारण भिक्खू हा एकदम व्यवस्थित असला पाहिजे, परिपूर्ण असला पाहिजे, तो त्याची बुद्धिमत्ता चांगली असते. जो मनोरुग्ण आहे त्यालाही दीक्षा घेता येत नाही. मनोरुग्ण नसला पाहिजे, परिपूर्ण असला पाहिजे, त्याला बोलता आलं पाहिजे. जो बोबडा आहे, म्हणजे बोलता येत नाही असं, त्यालाही दीक्षा घेता येत नाही. जो गेंगाना आहे, ज्याचे डोळे वाकडे झालेले आहेत, त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे काय किरळा म्हणतात तुमच्याकडे, नाही का, बांगा म्हणतात तिकडे,
खालना, काना, भांगडा काय जे असतात ते, तर तशाला पण दीक्षा देता येत नाही. तर ह्या टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, ह्या म्हणजे काही अटी आणि शर्ती आहेत. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की भिक्षू हा परिपूर्ण असला पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलं की भिक्षू परिपूर्ण असायला पाहिजे, कारण त्यांना बुद्धाची वाणी ऐकता आली पाहिजे. शिकवत असताना, प्रशिक्षण घेत असताना बहिरा असेल तर काय समजेल? मग शिकवणारा शिकवत राहिलं आणि हे मग आ करत राहिलं त्याला काय समजेल? त्याला भगवंताच्या मूर्तीला वंदन कर म्हणून डोळ्यात दोन्ही डोळे आंधळा, तर काय वंदन करेल तो? त्याला दीक्षा दिली, म्हातारपणामुळे गुडघ्यावरती बसता येत नाही, तुमच्याकडे गुडघ्याला ढोपर म्हणतात, ते ढोपरावर बसता येत नाही, तर तो कसा वंदन करेल? मग पंचांग प्रणाम करेल कसा? दुर्धर असा आजार असेल, त्याला गोळ्या घेऊन जागेवर झोपायचे, बसायचे. तर अशा निकामी लोकांना भगवान बुद्ध म्हणाले, जो कोणी भिक्खू दीक्षा देईल तो भिक्खू पण पापाचा भागीदार बनेल, आणि जो कोणी असा दीक्षा घेण्याचा विचार करेल तो पण पापाचा भागीदार बनेल. म्हणून भिक्षू संघामध्ये परिपूर्ण पुरुष असलेले, परिपूर्ण स्त्रिया असलेल्याच भिक्खू आणि भिक्खुणी असायच्या, आणि असायला पाहिजे हे भगवंताने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे हे श्रामणेर बनले आहेत. सुधारण्यासाठी, चांगलं बनण्यासाठी हेतूने 10 दिवसासाठी हे भिक्षू श्रामणेर बनलेले आहेत. यांना प्रशिक्षण देण्याचं कार्य सुरू आहे. परंतु सगळं काही निर्भर आहे आपल्या मनावर. तुम्हाला सरते शेवटी एक दृष्टांत सांगतो की मन किती डेंजर असतं ते, किंवा मनावर जे संस्कार आपण लावलेले असतात तर ते कसे त्रास देतात, आपल्याला तडपवतात. जशी मछली पाण्याच्या बाहेर काढली की काय होते? ती तडपते, अशी तडफडते. अगदी मनुष्याचंही तसंच आहे म्हणाले भगवान बुद्ध. त्याला त्याच्या संस्काराच्या, त्याला त्याच्या सवयींच्या विपरीत काही करायला जेव्हा सांगितल्या जाईल तेव्हा तेव्हा तो तडपतो. आमचे एक भंतेजी पहा, मला म्हणतात, बा भंतेजी, गुडघ्या आपलं असं मांडी घालून जरी बसलं तर तडप लागते, मला पाय पुढे करू द्या. मी त्यांना सांगितलं, पहा 10 दिवसासाठी शरीराला सांगा, पाय मोडला तरी बेहतर, पण पाय लांबवायचा नाही. आपण पाहूच काय होते ते. त्यांना हे शब्द प्रयोग केला मी की होईल काय? मरणार तर नाही. मरू शकतो का आपण? तर मरू शकत नाही. कारण एकदा का सवय लागली की मग सवय लागते. बरोबर. तुम्ही मेडिटेशनला जर कधी जात असाल तर बरेच लोक असे आहेत, श्रद्धेने जातात, आणि श्रद्धेनं जेव्हा कधी काही आपण करतो तर बरोबर मन आपलं तसं तयार होते. मग ते गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल, कमरेचा प्रॉब्लेम असेल, अजून कोणता प्रॉब्लेम असेल, आपली भगवंतावर, त्यांच्या धम्मावर आणि त्यांच्या संघावर जर श्रद्धा असेल ना, आणि श्रद्धेतून जर आपण संकल्प केला ना, दृढ निश्चय जर केला ना, तर अशक्य काहीच नाही आपल्यासाठी. कसली कंबरण, कसलं काय? तुम्ही विचार करा. आम्ही स्वतःची स्तुती करून घेत नाही. आमचंही काय काय दुखत असेल, आमचीही कंबर दुखते मध्ये मध्ये. डॉक्टरांनी सांगितलं आहे पूर्ण रेस्ट करा भंतेजी, कारण 85,000 किलोमीटर गाडी चालते 2 वर्षांमध्ये. डॉक्टरांनी सांगितलं रेस्ट, जास्तीत जास्त रेस्ट करत जा, झोपत राहा जास्तीत जास्त, कारण गाडीतही बसणे आहे, प्रोग्राम मध्ये बसणे आहे. त्यामुळे परंतु दुर्लक्ष करतो आपण. काम करायचं आहे, बाबासाहेबांनी जबाबदारी दिली आहे आपल्याला, अनंत उपकार केले त्या महामानवाने. आपण आपला काय विचार करा? हा देह झिजला, खपला, मेलो तरी काय फरक पडत नाही, कारण हे जीवन दिला एवढा अनमोल बाबासाहेबांनी, आणि आपण काय स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे? आणि नाहीतरी भगवंताने संयम ठेवायला सांगितलंय. भगवंताचा धम्मच संयमशील बनवण्यासाठीचा मार्गदर्शन करणार आहे. आणि त्यामुळे मनाचा, शरीराचा एवढा लाड करता कामा नये आपण. कोणी पण जेवढा लाड करतो आपण शरीराचा, तेवढं शरीर आपल्याला त्रास देते. जेवढा लाड करतो तेवढा. बघा तुम्ही, शरीराचा लाड केला की त्रास आहे. भगवंताने आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायला सांगितलं. भंतेजींना मी रोज सांगत आहे बघा, हे की मांडी घालून बसून त्रास जरी होत असेल तर होऊ दे त्रास, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. आपल्या नाका वाटे जो श्वास घेतो आहोत, सोडत आहोत, त्याच्याकडे लक्ष द्या. जर आपण आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित केलं तर माइंड डायव्हर्ट होतो आपला, आणि माइंड डायव्हर्ट जर झाला तर मग आपल्याला ज्या काही वेदना होत असतात त्या ऑटोमॅटिकली संपून जातात, त्याच्याकडे दुर्लक्ष होते. आणि टेक्निक शिकवली आहे भगवंताने ही माइंड डायव्हर्ट करण्यासाठीची, की आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावे. आणि म्हणून जेव्हा कधी आपण तशा प्रकारचं मनाला कंट्रोलमध्ये
ठेवण्याचा प्रयत्न करतो, प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपलं मन तसं बनते. पण काही मन असे असतात की सवयी मोडणं फारच अवघड असते. तर त्या संदर्भातला एक दृष्टांत. एकदा एक राजा होता. राजा श्रीमंत होता. राजा श्रीमंतच असतो. राजा होण्याच्या अगोदर भिकारी जरी असेल तर राजा झाल्यावर श्रीमंत असतो. राजाच असतो. तर तो राजा होता. एकदा त्या राजाकडे राजवाड्यामध्ये एक संन्यासी गेला. संन्यासी, राजा धार्मिक होता, श्रद्धावान होता, दानशूर होता. आणि मग तो संन्यासी जेव्हा गेला राजाकडे, राजाने त्याला नमस्कार केला आणि दक्षिणा म्हणून राजाने एक सुवर्ण पात्र, सोन्याचं एक पात्र, ज्यामध्ये अत्यंत शोभनीय, आकर्षक आणि सुंदर असलेली मछली, मासा, त्यामध्ये पाणी होतं त्या सुवर्ण पात्रामध्ये आणि ते शोभनीय मासा सुद्धा त्या पात्रामध्ये होता. तर ते सुवर्ण पात्र राजाने त्या संन्यासाला दक्षिणा म्हणून देऊन टाकलं. संन्यासाने ते पात्र घेतलं. त्या पात्रामध्ये पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये अत्यंत शोभनीय, सुंदर, आकर्षक अशी माशी होती, म्हणजे मासा होता. मग संन्यासी तिथून निघाला बाहेर. मग संन्यासीच होता. मग संन्यासाने विचार केला की राजाने पात्र तर दिलंय आपल्याला, पण त्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये मासा पण दिलाय, परंतु आपण संन्यासी आहोत. मग संन्यासी आहोत तर राजाने आतापर्यंत या माशाला या तुरुंगामध्ये डांबून ठेवलं होतं. हालाकी या माशाची जागा कुठे पाहिजे होती आणि कुठे राहायला पाहिजे होतं? पूर्ण खेळत्या पाण्यामध्ये, मोठ्या पाण्यामध्ये, तलावामध्ये वगैरे राहायला पाहिजे होतं. मग संन्याशाने असा विचार केला आणि तो सकाळी उठला, ते पात्र घेतलं आपल्या कुटियातून आणि तलावाजवळ गेला. गावाच्या बाहेर तलाव होता असा. मग तलावाजवळ गेला आणि त्याने विचार केला की गड्या, ह्या माशाला आपण ह्या पात्रामध्ये ठेवणं काही उचित नाही आहे, ह्याची जागा त्या तलावामध्येच आहे. म्हणून त्याने मग त्या माशाला तलावामध्ये सोडून दिलं. सुंदर होता. आता बघा, ते फिश टँक मध्ये लोकांच्या घरी कधी जातो तर अत्यंत सुंदर असे आकर्षक मासे असतात. खूप सुंदर रंगीबेरंगी मासे असतात. त्याला खाद्य वगैरे टाकावं लागते, काय करतात लोक. आणि मग तो मासा सोडला संन्यासाने पाण्यामध्ये, तलावामध्ये. आणि पुन्हा विचार केला की मासा तर सोडलाय, मी संन्यासी आहे आणि हे सुवर्ण पात्र मी काय करू? मी संन्यासी आहे, या सुवर्ण पात्राचं मी काय करू? या सुवर्ण पात्रामुळे माझ्यामध्ये लोभ निर्माण होईल. या सुवर्ण पात्रामुळे, हे सुवर्ण पात्र किमती असल्यामुळे माझ्यामध्ये अहंकार निर्माण होईल. म्हणजे माझं मन मलिन होईल. आणि माझं मन जर मलिन झालं एकदा, तर मला त्याचं दुःख होईल, मी परेशान होईल, मी नको त्या नादाला लागेल, नको त्या मार्गाला लागेल. आणि माझ्यामध्ये असलेला संयम, माझ्यामध्ये असलेला कंट्रोल हा संपून जाईल. मी वाम मार्गाला लागेल याच्या लोभापायी, याच्यामध्ये अहंकार बाळगून. आणि म्हणून हे पात्र पण मला नको आहे. राजानं दिलं मोठेपणाने, पण हे पात्र पण आपण त्या तलावामध्ये सोडून देऊ, असा संन्यासाने विचार केला. मासा तर सोडूनच दिला होता त्याने, आणि नंतर ते पात्र पण त्याने असं त्या तलावामध्ये टाकून दिलं, भिरकावून दिलं. आणि संन्यासी निघाला त्याच्या कुटियाकडे. मग संन्यासी त्याच्या कुटियाकडे गेला, भोजन वगैरे केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याला आठवण झाली की अरे, राजाने आपल्याला सुवर्ण पात्र दिलं होतं, त्या सुवर्ण पात्रामध्ये शोभनीय मासा होता. जरा पाहू तर आपण तो मासा जिवंत आहे की नाही, किंवा कसा मुक्त संचार करतो आहे की नाही, आपण जरा जाऊन पाहूया. मग तो तलावाकडे निघाला. मग तलावाकडे निघाला, गेला, तलावाजवळ पोहोचला आणि तो आश्चर्यचकित झाला ते दृश्य पाहून. काय दृश्य होतं माहिती तुम्हाला? ते सुवर्ण पात्र जे होतं, तलावातलं पाणी नितळ होतं, शुद्ध होतं. सहज तलावामध्ये जे काही आहे ते दिसत होतं. तलाव फारसा काही मोठा नव्हता. मग ते पात्र, सुवर्ण पात्र जे पाण्यामध्ये त्याने भिरकवलं होतं तलावामध्ये, ते पात्र असं त्या पाण्यामध्ये होतं. आणि तो जो मासा होता, तो मासा त्याच पात्रामध्ये खेळत होता. समजते तुम्हाला? संन्यासाने कोणत्या हेतूने तो मासा पाण्यामध्ये सोडला, तलावामध्ये सोडला? का संन्यासाला वाटलं
की आपण ह्याला या सुवर्ण पात्रामध्ये म्हणजे एवढ्याशा पात्रामध्ये ठेवणं उचित नाही आहे, ह्याला मुक्त संचार करता यावा, ह्याला याच्या जीवनाचा आनंद घेता यावा म्हणून त्या तलावामध्ये सोडला त्याने तो मासा. आणि येऊन पाहतोय तर तो मासा त्याच सुवर्ण पात्रामध्ये खेळतोय. म्हणून संन्यासी आश्चर्यचकित झाला. त्याने विचार केला की गड्या, आपला हेतू तर होता वेगळा आणि हा तर अजून आनंद मानतोय त्या पात्रामध्येच. मानवी जीवनाचं सुद्धा असंच आहे, मनुष्याचं देखील असंच आहे. मनुष्य देखील आपल्यामध्ये जे काही आपलं मत आपण बनवलेलं आहे, आपला दृष्टिकोन जो आपण बनवलेला आहे त्याच्यातच गर्क असतो, तो त्याच्यातच आनंद मानतो. चोर चोरी करण्यामध्ये आनंद मानतो, हिंसा करणारा हिंसा करण्यामध्ये आनंद मानतोय, व्याभिचार करणारा व्याभिचार करण्यामध्ये आनंद मानतोय, लबाड बोलणारा माणूस खोटं बोलणारा माणूस खोटं बोलण्यामध्ये आनंद मानतोय, निंदा करणारा माणूस निंदा करण्यामध्ये आनंद मानतोय, व्यर्थ बडबड करणारा रिकाम्या गोष्टी करणारा माणूस रिकाम्या गोष्टी करण्यामध्ये व्यर्थ बडबड करण्यामध्ये आनंद मानतोय, राग राग करणारा माणूस रागाने बोलणारा कठोर बोलणारा माणूस त्याच्यामध्ये आनंद मानतोय, नाही का. आणि जो दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करतो तो त्याच्यामध्ये आनंद मानतोय, बरोबर आहे. आणि हकीकतमध्ये तो आनंद आहे का? हकीकतमध्ये ते दुःख आहे. कारण त्याच्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकते. पंचशिलेचं पालन नाही केलं तर आरोग्य धोक्यात येऊ शकते. पंचशिलेचं पालन नाही केलं तर आपलं जीवन दुःखमय बनू शकते, आपलं परिवार वाममार्गाला लागू शकते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपला जो जीवनाचा आनंद आहे तो जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी आपल्याला सिलवान बनलं पाहिजे, आपण ध्यानी बनलो पाहिजे, आपण संयमशील बनलो पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला त्या माश्यासारखं सुवर्ण पात्रात आनंद मानता कामा नये. आपल्याला महासागरासारखा मोठ्या तलावासारखा असलेला हा जो धम्म बाबासाहेबांनी दिलाय त्यामध्ये आपल्याला शिलवान बनून आनंद मानता आला पाहिजे. त्यामध्ये असलेल्या तत्वज्ञानानुसार भगवंताच्या ध्यान करून आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगता आला पाहिजे. आणि त्यामुळे या जीवनाचं सोनं करण्यासाठी हे श्रामणेर शिबिर आपण इथे आयोजित केलाय. म्हणून हा उपदेश जो होता तो श्रामणेरांसाठी तर आहेच आहे आणि तुम्हा सर्वांच्यासाठी सुद्धा आहे. त्यामुळे आज तुम्हाला या प्रवचनाच्या माध्यमातून आम्ही शिकवतो आहे की संयमी राहणे हे अत्यंत आवश्यक आहे. मनाला तशा प्रकारचं प्रशिक्षण देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जोपर्यंत प्रशिक्षण देत राहू तोपर्यंत आपलं मन व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं बनेल. आणि आपल्याला पाहिजे तसं मन जर आपण तयार केलं तर निश्चितपणे आपण जीवनामध्ये आनंद उपभोगू शकतो, सुखी आणि सुखी बनू शकतो. आणि त्यासाठी म्हणून आजचा उपदेश होता. तेव्हा निश्चितपणे आपल्या सर्वांना हा उपदेश समजला असेल तर आपण त्याला आपल्या आचरणामध्ये उतरवावं. ही बुद्धाची वाणी आहे, ही सार्वजनिक वाणी आहे, सर्वांच्यासाठी आहे, सर्वांचं हित सुख ओळखणारी आहे, सर्वांच्या जीवनाला दुःखमुक्त करणारी ही बुद्धाची वाणी आहे. तुम्ही आचरणात आणाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। जय भीम।